नमस्कार मित्रांनो, आजचा खूप सुंदर विषय आहे. आजचा विषय आहे जीवनात जीवन जगण्याचं रहस्य. मित्रांनो, जीवन जगत असताना आपण जगतो जीवन कशासाठी, नेमकं आपण जन्माला आलो कशासाठी याची जर आपल्याला माहिती झाली नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. मला असं वाटतं, माणूस जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी कामास्तव इथं आलेला असतो. म्हणजे स्वतःचा स्वार्थ असेल, स्वतःची इच्छा असेल, स्वतःची आकांक्षा असेल, स्वतःचं मोठं नाव करणं असेल, किंवा काहीतरी कोणत्या तरी गोष्टीसाठी जन्माला आलेला असतो. असं नाही की जन्माला येणं म्हणजे नुसतं भाकरी खाऊन मठ्ठ बसणं याच्यासाठी नाही. माणूस स्वतःचं काहीतरी कर्तृत्व दाखवण्यासाठी जन्माला येत असतो, स्वतःचं काहीतरी कार्य करण्यासाठी जन्माला येत असतो. जसं की आपण वारंवार म्हणतो, युगपुरुष जन्माला येणं याची काहीतरी खासियत आहे. जसं की महामानव तथागत गौतम बुद्ध असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अहिल्याबाई होळकर असतील, या पूर्ण जे मातृत्वाचं वात्सल्य, मांगल्याचं वात्सल्य आहे आणि ज्यांनी खरंच स्वतःचं काहीतरी करून दाखवलंय. छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले आणि स्वराज्य घडवलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्माला येऊन सार्थक झालं असं म्हणायला लागतं. संत तुकाराम महाराज जन्माला आले, त्यांनी अभंग रचना केल्या, समाज सुधारला, मग यांचं जीवनाचं रहस्य झालं. मग तसं आपलं काय आहे, आपण कशासाठी जन्माला आलो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. मला असं वाटतं, प्रत्येक मानव जातच नाही, त्याच्यामध्ये प्राणी सुद्धा आले, यांच्याही काहीतरी जीवनाचं गोल आहे, रहस्य आहे, भविष्य आहे. जसं की आपण म्हणतो, मग आपल्याला प्रश्न वारंवार पडतात की आपण येऊन काय करायचं. मग एका ठिकाणी संतांनी सांगितले, देह दिला देवे भजना कुमटा. देह हे भजनासाठी दिला, देह हे नामस्मरण करण्यासाठी दिले, असं संतांचं मत आहे. थोडस आपण सायन्स कडे वळलो तर सायन्स म्हणतो की या जीवनामधून दुसऱ्यांचं काहीतरी भलं झालं पाहिजे, याच्यासाठी जीवन. थोडस आपण थोर पुरुषाकडे जर गेलो तर थोर पुरुष म्हणतात, आपण काहीतरी क्रांती जर केली तर आपलं शरीराचं महत्व आहे. वेगवेगळ्या पंथाचं, वेगवेगळ्या थोर पुरुषाने, वेगवेगळ्या संतांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीची मांडणी केलेली आहे, ती आपल्याला जीवनात कामा येते. तसं सामान्य माणसाचं जीवन म्हणजे काय, सामान्य माणूस का जन्माला आला, सामान्य माणसाची कृती काय आहे जन्माला येऊन. तर मित्रांनो, मला असं वाटतं, आपल्या शरीराचा उपयोग असा आहे, इतरांच्या कामासाठी, आपल्या कामासाठी काही नाही. आपल्या कामासाठी काही नाही तुम्ही असं म्हणतात की आपलं शरीर, आपली स्वतःची सहबुद्धी, आपला विचार हे आपल्याला सहजपणे साठवता येतो. मात्र प्रत्येकाचा वेगवेगळा विचार घेऊन आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही की जिथपर्यंत आपल्याला जायला हवं. म्हणून आपलं जे शरीर आहे ते इतरांसाठी आहे. कारण एखादा माणूस अडचणीत असेल तर आपण पटकन धावत जाऊन त्याचं काम केलं पाहिजे. मग संतांनी तसंच केलं. कोणी अडचणीत असेल त्यांना मदत केली, कोणी अंधश्रद्धेच्या आहारी जात असेल त्याला प्रबोधन करण्याचं काम केलं, कोणी अंधश्रद्धेला आहारी जाऊन स्वतःच्या शरीराला हानी करून घेत असेल त्याला प्रबोधन करण्याचं काम केलं. थोर पुरुषाने तेच केलं. आपल्याला सगळ्यात मोठं थोर पुरुषांनी ताकद दिली वाचवण्याची, आपल्याला वाचवण्याचं सगळ्यात मोठं काम थोर पुरुषांनी केलं. हे जीवनाचं सार्थक झालं. जीवनामध्ये येऊन आपण काय काम करतो, जीवनामधून आपण देह जे ठेवलाय, देहाचा जो विचार केलाय, आपल्या शरीराचा जो विचार केलाय, तो शरीर नेमकं कशासाठी आहे, त्यांनी काय काम केलं पाहिजे, त्यांनी काय कृत्य केलं पाहिजे, इतरांच्या मदतीला आलं पाहिजे, पण कसं आलं पाहिजे. तर याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. संतांचं माध्यम जर पाहिलं, संतांनी प्रबोधन करून समाजाला एक जागृत ठेवण्याचं काम केलं. थोर पुरुषांना या दुश्मनांच्या छावणीतून वाचवण्याचं काम थोर पुरुषांनी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यापुढे लेखकांचा जर विचार केला, लेखकांनी पुस्तकातून समाज सुधारण्याचा प्रयत्न केला, लोकांना नॉलेज देण्याचं काम केलं. श्रवण करणाऱ्यांचं काम सुद्धा एकच, शरीराचं काम सुद्धा श्रवण करणं आहे. जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात की श्रवण करणं म्हणजे काय आणि श्रवण केल्यानं काय होतं. मग श्रवण केल्याने आपल्यामध्ये परिवर्तन होतं हे समजायला लागलं. हे देहाचं काम आहे. जीवनामध्ये जीवन जगण्याचं रहस्य. मग बऱ्याचदा आपण जेव्हा सर्वे प्रत्येक ठिकाणी आपण काढायला लागतो, खरंच आपण जे जन्माला आलोत, पण जन्माला येऊन कृत्य काय केलं, कार्य काय केलं. मग जन्माला येऊन आपल्याला थोर पुरुषांसारखं कार्य करावं लागतं. थोर पुरुषांच्या विचारावर चालावं लागतं, संतांच्या विचारावर चालावं लागेल, क्रांतिकारांच्या विचारावर चालावं लागेल.
यांनी विचार करून हे महाराष्ट्र भारत देश निर्माण केला, ही सृष्टी निर्माण केली असं म्हणायला हरकत नाही. यांचे विचार किती ग्रेट असते. ह्यांच्याच विचारावर आपल्याला चालायचे, तेही आपला विचार करून चालायचे बरं का. आणि कोणीतरी सांगते त्याच्यात मीही असेल, तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही माझ्या कल्पनेने किंवा दुसऱ्याच्या विचाराने चालणं ही चुकीचं आहे. हे भिन्नता असावी. तुम्हाला विचार आहे, इतरांच्या म्हणण्यापेक्षा तुम्ही विचार करून चालू शकता. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी आपलाही विचार करून चाललं पाहिजे, आपलाही विचार करून काम केलं पाहिजे. आपलं शरीर नेमकं आहे, त्या शरीराला काय सूट होतं काय नाही याचाही विचार करून आपण चाललं पाहिजे. पण जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. आज एखाद्या तरुणाला प्रश्न विचारला, तुझ्या जीवनाचं सार्थक कशामध्ये? आज तरुण पटकन म्हणतो, मला नोकरी लागली म्हणजे माझ्या जीवनाचं सार्थक झालं. पण याचाच थोडस पाठीमागे जाऊन एखाद्या म्हाताऱ्या माणसाला, एखाद्या वयोवृद्धांना, एखाद्या पहिल्यातल्या माणसाला विचारा, काका आजोबा तुमच्या जीवनाचं सार्थक काय? त्यांचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं, इतरांचं सार्थक करणं म्हणजे माझ्या जीवनाचं सार्थक. हे फरक. मग जीवनाचं सार्थक करण्यामध्ये आणि स्वतःचं सार्थक होण्यामध्ये याच्यात फरक आहे. संत, थोर पुरुष, महात्मे हे स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच झटत नाही. हे इतरांचा स्वार्थ बघतात. आणि जेव्हा त्यांना माहितीये, जेव्हा आपण इतरांचा स्वार्थ बघू, इतरांचा स्वार्थ करू, इतरांना मदत करू, तेव्हा आपला आपोआप स्वार्थ होतो. आपल्याला प्रत्येक गोष्टी मिळायला लागतात. संतांनी भक्त केली, देवप्राप्ती झाली. थोर पुरुषाने चळवळ चढवली, नाव झाले, अजमर नाव झाले. जसं छत्रपती शिवाजी महाराज असतील, क्रांतिकारी भगतसिंग असतील, अनेकांचं नाव हे अजमर आहे, न मिटणारं नाव झालेलं आहे. मग तुमचंही न मिटणारं नाव तुम्हाला कमवायचं आहे, करायचं आहे, तेव्हा तुमच्या जीवनात येण्याचा सार्थक झाला असं म्हणायला हरकत नाही. मग प्रत्येक वेळेस आपण जेव्हा प्रत्येक गोष्टीची मांडणी मांडायला लागतो, जेव्हा विचार करतो, मग तो विचार नेमका किती प्रगट्य आणि बल्लाढ्य असला पाहिजे, हाही समाजातला सगळ्यात मोठा दुवा आहे. आपण वागत्या वेळेस आपली पद्धत कशी असली पाहिजे. मला असं वाटतं, सोप्या भाषेमध्ये आपण जर इतरांच्या मदतीला धावत असलो तर सगळ्यात मोठं सार्थक आपल्या जीवनाचं. कारण निसर्गाने, भगवंताने तर साखळी बनवलेली आहे. मी जर कामाला आलो तर तू पुढच्याचं काम करशील, तो पुढच्याचं काम करेल, ते त्याच्या पुढच्याचं काम करेल, अशी साखळी जीवनभर भ्रमत राहील, भ्रमण करत राहील. आणि भ्रमण करत राहिल्याच्या वेळी प्रत्येकाचा काही ना काही भलं झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी जीवन स्वार्थ केल्याशिवाय राहणार नाही, किंवा प्रत्येकाचं काहीतरी चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. मग अनेक बाबी आपल्याला पाहायला मिळतात. जसं की महादेवापासून जर इतिहास आपण पाहिला तर आजच्या शेवट संतांपर्यंत यांनी स्वतःच कधी चित्त साधलं नाही. जेव्हा आपण इतरांचं चित्त साधतो तेव्हा आपल्याकडे काहीतरी मिळतं, हे मात्र नक्की. जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, स्वतः मी काय केलं हे कधीच सांगितलं नाही. लोकांनी सांगितलं तुकोबारायांनी काय केलं. आज आपण म्हणतो जगाच्या पाठीवर पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली. आपण म्हणतो तुकोबारायांना काव्य लिखाण जगाच्या पाठीवर पहिलं केलं. तेही लोकांना समजणारं, तेही लोकांना अंधश्रद्धेमधून बाहेर काढणारं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याबद्दल जास्त मदत केली, हे आपण सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, हे आपण सांगू शकतो. की अनेक आपल्याला उदाहरणं, लाखो उदाहरणं देता येतील. त्या उदाहरणाबाबतीत आपण जर चर्चा केली, तो विचार केला, तो विचार समभेद नाही, तो विचार एकसंघटित आहे. आणि एकसंघटित विचाराने आपल्याला एवढं परिपक्व बनवलंय की बस, भारतामध्ये सगळ्यात शक्तिशाली इतिहास जर पाहिला तर तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा, भारत देशाचा दिसायला. इतर देशांमध्ये फक्त आणि फक्त भारताचा इतिहास हा सर्वश्रेष्ठ आहे. प्रत्येक देशामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी वेगळा संदेश, किंवा प्रत्येक देश आपला आदर्श घ्यायला लागतो. अनेक देश आहेत, अमेरिका आहे, व्हिएतनाम देश आहे, पुन्हा अनेक देश आपल्याला सांगता येतील की आपल्या विचारावर चालतात, आपली त्यांना मदत भासते, अनेकदा आपल्या गोष्टीबद्दल ते विचार करतात. हे भारताचं स्वार्थ काय? हे भारताने केलेलं कार्य आहे. जीवन जगत असताना जीवनामध्ये येण्याचं वर्ष कोणत्या तरी बाजूने येतो, पण आपण तिथे अंधश्रद्धा कौल कधी सांगू नये
की भारतामध्ये अंधश्रद्धा कधीच अस्तित्वात नव्हती, फक्त ती आली कशी, वाढवण्यात गेली. छोट्या गोष्टी घडायला लागल्या चमत्कारिक, तिथपर्यंत तुम्ही पोहोचायला लागला. हे स्वार्थक नाही. हे जीवनामध्ये जीवन जगत असता येणारा अंश नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना कार्य करणारा अंश नाही. पण आपण कोणत्या पद्धतीचा कसा परफेक्ट विचार केला पाहिजे ते आपण सतत जाणलं पाहिजे. आपल्याकडे म्हणतात ना, आपल्या भारत देशाला म्हटलंय संतांनी, पवित्र तो देश, पावन तो कुळ, जेथे हरीचे दास जन्म घेते. मग काय, जिथे पवित्र, जिथे करण्याचे काहीतरी शब्द आहे, तिथेच संत, थोर पुरुष, भगवंत जन्माला येतो. मग ती पावर आपल्याकडे असली पाहिजे. मग आताच्या जीवनामध्ये काय, आताच्या जीवनामध्ये खूप मोठी काहीशी आपल्याला प्राप्ती करायची नाही. आताच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी प्राप्ती आहे इतरांची मदत करणं. आज खूप लोक संकटामध्ये आहेत, खूप लोकांना मदतीची गरज आहे. काल परवा एका मी वृद्धाश्रमात गेलो होतो आणि त्या वृद्धाश्रमामध्ये एक प्रकार घडला. जेव्हा मी वयोवृद्ध माऊल्यांसोबत बोलत होतो, ऐका, मी महत्वाचा विषय सांगतोय. जीवनामध्ये जीवन जगत असताना किंवा जीवनामध्ये जीवन आपल्याला मिळालं याचं रहस्य काय आहे, किंवा आपण जीवनामध्ये जीवन जगत असताना कशाला जीवन जगतोय याचं आपल्याला कळणं गरजेचं. मी वृद्धाश्रमात गेलो होतो तेव्हा माऊल्यांशी चर्चा करत होतो. लक्षात घ्या, ज्या माऊलीला वृद्धाश्रमामध्ये ज्या पोराने टाकलेलं आहे, ते पोरग काही दिवसांनी त्या माऊलीकडे येतो आणि म्हणतो, तू घरून पैसे आणलेस. किती मोठी शोकांतिका. स्वतःच्या आईला, ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटात वाढवलेला पोटाचा गोळा आईवर संशय येतोय की तू घरून पैसे आणले, तेही घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर. एवढंच नाही, पैसे का देत नाहीस म्हणून त्या आईला तो पोरग उचलून खाली आदळत आहे. ही खरी घटना आहे, खरी परिस्थिती. माझा फेसबुक ऑलवर, माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा, तुम्हाला पाहायला मिळेल. ही पद्धत आपल्याला पाहायला मिळते. किती मोठी शोकांतिका आहे. मग खरंच आपलं हे स्वार्थ आहे का? खरंच आपलं जीवनात येऊन सार्थक झालं का? तर मित्रांनो, गोरगरिबाची मदत करणं, आई वडिलांना सांभाळणं, चिंतन करणं, हे खरंच जीवनात येऊन सार्थक आहे. इतर लोकांना आपली मदत आहे. आपल्याकडे सगळं काही आहे म्हणून आपण याच्यावर समाधान मानलं पाहिजे. पण समाधान कोणतं मानलं पाहिजे? जे आपल्याकडे आहे ते इतरांकडे नाही, ह्याची आपल्याला शोककळा वाटली पाहिजे, याची सुद्धा आपल्याला तळमळ वाटली पाहिजे. म्हणून आपण इतरांच्या मदतीला गेलं पाहिजे, इतरांसोबत कार्य केलं पाहिजे. जर संतांचं पूर्णत्व तुम्ही बघितलं, थोर पुरुषांचं तुम्ही कर्तृत्व बघितलं, तर ह्यांचं स्वतः स्वार्थदायी कोणतंही कर्तृत्व नाही. ते इतरांवर प्रेम केलं, इतरांवर चर्चा केली, इतरांवर त्यांनी काम केलं, म्हणून स्वतःचं नाव अजरामर झालं. हे आपल्याला पाहिजे, हे आपल्याला करायचंय. आज आपल्याला भलेही तलवारी घेऊन युद्ध खेळण्याची गरज नाही. आता फक्त लेखणी, पुस्तक, वही ह्याची गरज आहे. आपल्याला घराघरापर्यंत पोहोचायचंय. ज्यांना शिक्षण नाही तिथपर्यंत आपल्याला जायचंय. हे जीवनाचं सगळ्यात मोठं सार्थक. आज स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी अनेक लोक आज छत्रपती शिवरायांचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, अहिल्याबाई होळकरांचा असेल, अनेक महाराणी ताराबाईंचा असेल, संभाजी राजांचा असेल, या सगळ्या थोर पुरुषांच्या आज भारतामध्ये, आज महाराष्ट्रामध्ये बदनामी होती. आज तुम्ही जर पाहायला गेलं तर खोटा इतिहास जिकडे तिकडे दलिंदर लोकांनी पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे आपल्याला पलटून टाकायचं, आपल्याला खरा इतिहास जगापुढे आणायचा, तर आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. स्वतः घरी जेवण केलं आणि बसलोत आणि झोपलोत, हे आपला नित्यनेमाचा परिक्रम आहे. आपण नोकरी करतो, जॉबला गेलो, जॉब केला, ड्युटीवर आलो, लेकरं बाळ बघितले, बस. हे आपल्या जीवनाचं सार्थक नाही, किंवा आपल्या जीवनाचं सार्थ झालं असं म्हणता येणार नाही. आपण जोपर्यंत माणूस म्हणून इतरांच्या मदतीला येणार नाही, तोपर्यंत आपल्या जीवनाचं स्वार्थ झालं नाही, सार्थक झालं नाही असं म्हणता येत नाही. स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठी आपण कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतो. अशा महाराष्ट्रामध्ये खूप भयंकर घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल एका चिमुकल्याची घटना. पाठीमागे एका महिलेला बाळ होत नाही म्हणून एका माणसाने मित्राच्या पोराचा बळी दिला. हे महाराष्ट्राची शोकांतिका आहे. हे कशामुळे होतं? जे भारतामध्ये ढोंगी बाबा जन्माला आलेले आहेत, स्वतःला महाराज म्हणून घेणारे लोक आहेत. याचा विचार जर आपण केला तर खरं तर या अंधश्रद्धेकडे किती वळत आहे.
माझे तुकोबाराय अंधश्रद्धेला लाथ मारतात, माझा वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेला लाथ मारतात, माझे थोर संत जे आहेत ते मानत नाही, माझे थोर पुरुष या गोष्टीला अशा मानत नाही. मग आपण का मानलं पाहिजे? संतांना फॉलो करा मित्रांनो. संत काय आहेत, संतांनी काय सांगितलंय, संतांनी कितकं भारताच्या स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सांगितलं. माझे तुकोबाराय म्हणतात की व्यसनाबद्दल सुद्धा सांगतात तुकाराम महाराज. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा विषाचा, इथपर्यंत 450 वर्षापूर्वीचा संत सांगतो. तुकोबाराय असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, या सगळ्या संतांनी आपल्याला खूप काही आपल्याबद्दल सांगितलेलं पाहायला मिळतं. आपण यांच्याच विचारावर, यांच्याच वारसावर आपण चाललं पाहिजे. तेव्हा मला वाटतं जीवनाचं आपलं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि स्वार्थक कधी होतं? आपण इतरांच्या कामा येतो तेव्हा. परिपक्व मांडणारी बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी आपल्याला पुरेपूर मिळाव्यात यासाठी सुद्धा आपण धडपड केली पाहिजे. मग बऱ्याचदा असेही सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो, थोर पुरुषांची माहिती घेतोय आपण, जीवनामध्ये स्वार्थ एवढंच नाही, आई वडिलांना सांभाळणं सुद्धा आपलं सार्थ आहे. तुम्ही बघितलं आई वडिलांची सगळ्यात मोठी ताकद, तर जगाचा बाप सुद्धा आई वडिलांसाठी, आई वडिलांच्या प्रेमासाठी तरसतो. आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा याच्या दर्शनाला जातोय ते फक्त आपण आई वडिलांच्या भक्तीमुळेच. पुंडलिकांनी आई वडिलांची भक्ती केली म्हणून जगाचा बाप खाली आला, जगाच्या बापाने उद्धार केला पुंडलिकाचा, म्हणून आपल्याला पंढरपूर पाहायला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. पुंडलिकाने आई वडिलांची भक्ती केली, जगाच्या बाबाचं दर्शन आपल्याला झालं, तर आपण आई वडिलांची भक्ती केल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये मला असं वाटतं काहीच कमी पडणार नाही. आणि ह्याच गोष्टीमुळे आपल्या जीवनाचं सार्थक होतं. हे सार्थ करण्यासाठी आपल्याला इतरांसाठी धडपडावं लागतं. मग ही परंपरा आपल्याला जागून ठेवायची. छत्रपती शिवाजीराजांचं काळ तेच आहे. आई वडिलांचं पारंपरिक ऐकत राहिल्याशिवाय एवढा मोठं स्वराज्य घडवता आलं. याच स्वराज्यामध्ये, याच घटिकेमध्ये जर विचार आपण केला तर समागम विचार आहे, प्रत्येकाचे प्रगड विचार आहे. पण कृपया करून माझी पुन्हा एकदा तरुणांना हात जोडून विनंती असेल, आपण जातीपातीमध्ये पडू नका, स्वतःला बळी देऊ नका, आपल्या क्वालिफिकेशन कडे लक्ष द्या, आपण कसं सेटल होऊ याच्याकडे लक्ष द्या आणि जीवनाचं सार्थक करा. आई वडिलांवर प्रचंड प्रेम करा, विचार करून स्वतः वागा, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. हे जीवनाचं सार्थक. जीवनाचं सार्थक करणं साधारण नाही, त्यालाही विचार करून सार्थक होतो. मी जसं सांगितलं, संत परंपरेतील काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपले धार्मिक ग्रंथ सुद्धा खूप चांगले आहेत, खूप नॉलेजदायी आहे. फक्त त्याला नॉलेज जे आहे ते त्याच्यातून घेण्याचा प्रयत्न करा, अंधश्रद्धेकडे जाऊ नका. आणि मला असं वाटतं, माझ्या वाचनास्तव एकाही धार्मिक ग्रंथामध्ये तुम्हाला अंधश्रद्धा सांगितली नाही, फक्त जे तुम्हाला सांगतो त्यांनी चुकीचं सांगितलं. म्हणून आपण धार्मिक ग्रंथ कटाक्षपणाने वाचले पाहिजे, आपण पुस्तक वाचन केलं पाहिजे, या परंपरेवर आपण जागृत राहिलं पाहिजे.